सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. बऱ्याचशा लोकांनी मला हा प्रश्न केला, की मॅडम आमच्या पत्नीची मृत्यू झालेली आहे, तर तिच्या प्रॉपर्टीमध्ये आमचा हक्क असतो काय? तर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956च्या कलम 15 नुसार बायकोच्या प्रॉपर्टीमध्ये नवऱ्याचा पुरेपूर हक्क असतो. हिंदू सक्सेशन ॲक्टचं कलम 15 हे सांगतं, की त्यामध्ये क्लॉजेस आहे. सब क्लॉज 1, सब क्लॉज 2, सब क्लॉज 3. सब क्लॉज 1 हे सांगतं, की जर पत्नी मरण पावली असेल तर सर्वात आधी तिच्या मुलांना त्यांचा हक्क दिला जाईल. त्यानंतर सब क्लॉज 2 हे सांगतं, की जर मुलंही नसतील तर तिच्या नवऱ्याला हा हक्क दिला जाईल. आणि सब क्लॉज 3 मध्ये असं म्हटलं आहे का पत्नीचे आईवडीलसुद्धा तेवढेच हक्कदार राहतील. अशाच प्रकारचे मला छोटे मोठे प्रश्न येतात आणि कुठेतरी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. होतं काय की बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं की प्रॉपर्टीच्या मला बऱ्याचशा इन्क्वायरीज येतात आणि प्रॉपर्टीमध्ये कसं काय करायचं लोकांना माहिती नसतं. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की प्रॉपर्टी 2 प्रकारच्या असतात. एक सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे स्वतःने विकत घेतलेली आणि दुसरी असते ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी जी परंपरागत प्रॉपर्टी असते. तर आता बायको गेल्यानंतर तिची जी परंपरागत प्रॉपर्टी आहे तिच्यामध्ये सुद्धा नवऱ्याचा तेवढाच हक्क असतो आणि सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी जर बायकोने तिच्या कमाईने जर कुठली प्रॉपर्टी घेतली असेल तर त्या सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये सुद्धा बायकोच्या नवऱ्याचा तेवढाच हक्क राहील की जेवढा ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये राहील. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीकरिता माझ्या पेजला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा.